श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 येथील मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेलपर्यंत रस्ता कामाचा शुभारंभ संपन्न। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, चेतन गायकवाड, गंगामाई वळसंकर कॅन्सर हॉस्पिटल येथील डॉक्टर व समाज बांधव मोठ्या प्रमाणात सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत या हेड अंतर्गत या निधी अंतर्गत रेल्वे ब्रिज जवळपास 33 लाख रुपयाच्या निधीचं नारळ फोडूनचा शुभारंभ या ठिकाणी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी महिला सर्व उपस्थित होते, त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी वळसंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन, याच पद्धतीनं सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर शाळुंतीनं, गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर गायकवाड सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागातील सामाजिक ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत मामा गायकवाड, सूर्यकांत मामा गायकवाड, माझे ज्येष्ठ बंधू, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी, अनेक वर्ष झालं या रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या ठिकाणी नामवंत असं वळसंकर हॉस्पिटल असेल, सोलापूर कॅन्सरमाई हॉस्पिटल असेल, या तिन्ही हॉस्पिटलमध्ये तमाम रुग्ण या ठिकाणी येतात। केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील नव्हे तर विशेष देखील पेशंट या ठिकाणी या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना अनेक दिवस या ठिकाणी या रस्त्याचा विषय वारंवार या तिन्ही वळसंकर सर असतील, फहीम गोलीवाले सर असतील, डॉक्टर प्रभाकरांनी मला वारंवार या बाबतीत मला असेल माझे सहकारी नगरसेवक दोघांनाही वारंवार त्यांनी रस्त्याबद्दलची तक्रार आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ होत आहे। त्यामध्येच हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल अशी आशा व्यक्त करतो आणि मागच्या तिन्ही हॉस्पिटलचे डॉक्टर असतील, चंद्रकांत मामा असेल, सूर्यकांत मामा असतील, या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला आहे। भविष्यात प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी राहतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।